सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। परभणीला सोबत येण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जय भवानी रोड परिसरात शुक्रवारी सकाळी घडली आहे। गंभीर जखमी झालेल्या महिलेवर बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैशाली हिंगे हिचे 2 महिन्यांपूर्वी हनुमान त्र्यंबक हिंगे मूळ राहणार परभणी याच्याशी दुसरे लग्न झालं होतं। लग्नानंतर हनुमान हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। शुक्रवारी 10 जुलै रोजी सकाळी वैशालीची आई मीना काशीराम बलखंडे या फिजिओथेरपीसाठी बाहेर गेल्या असताना सुमारे 11:30च्या सुमारास वैशालीने त्यांना फोन करून पतीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती दिली। घरी पोहोचल्यावर वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली। तिच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या। त्यानंतर तिला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान वैशालीने आईला सांगितले की पती हनुमान तिला कामासाठी परभणीला सोबत येण्यास सांगत होता, मात्र तिने नकार दिल्यानंतर त्याने तू माझ्यासोबत येत नाहीस, आज तुला संपवतो अशी धमकी देत धारदार शस्त्राने तिच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर वार केलाय। या प्रकरणी मीना काशीराम बलखंडे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात हनुमान त्र्यंबक हिंगे याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सपकाळे पुढील तपास करीत आहेत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।